सासू म्हणणाऱ्या त्या महिलेला 8 मुलं होते, त्यामध्ये 6 मुलं आणि 2 मुली असे एकूण 8 दाम्पत्य होते त्या महिलेला. आणि ते सर्व मुलं मोठे झाले होते, सर्वांचे लग्न झाले होते. त्या 2 मुली जेव्हा त्या सख्या बहिणी त्या 2 सख्या भावाला देण्यात आलेल्या होत्या. दोन्ही सख्खे भाऊ आणि दोघीही बहिणी सख्या बहिणी जावा झाल्या होत्या. व्यवस्थित संसार चालू होता, व्यवस्थित संपूर्ण चालू होतं. परंतु लग्नानंतर जो ज्येष्ठ जावई होता, त्या 2 मुलीपैकी मोठ्या मुलीचा नवरा जो आहे त्याच्यासोबत 2 वर्षानंतर त्या सासूचं प्रेम प्रकरण सुरू झालं. जवळीकता वाढली. प्रेम प्रकरण सुरू झाल्याच्या नंतर त्या दोघांमध्ये अनेक वेळा भेटीगाठी देखील झाल्या, अनेक वेळा त्यांचे शारीरिक संबंध देखील झाले. पुण्यासारख्या नामांकित शहरामध्ये कंपनीमध्ये तो जावई कामाला होता. ही भेटायला जाण्याच्या निमित्ताने जायची आणि त्या ठिकाणी त्यांनी शारीरिक सुखाचा आनंद घ्यायचा. मुलीला माहिती नव्हतं, परंतु काही दिवसानंतर ही घटना घरी कळाली आणि कौटुंबिक वाद नको, बदनामी नको म्हणून कोणतीही कारवाई त्या ज्येष्ठ जावयावर केली नाही किंवा त्या सासूवर केली नाही. परंतु काही दिवस उलटून गेले आणि 4-5 वर्षानंतर त्या सासू नावाच्या मुलीच्या मोठ्या भावाच्या मुलीचा विवाह सोहळा होता आणि हळदी कार्य होतं, म्हणून सर्व कुटुंब एका ठिकाणी बोलवण्यात आलं होतं त्यांच्या मूळ गावी. आणि हळदी समारंभाच्या कार्यक्रमामध्ये त्या जावयाने, ज्या जावयासोबत त्या सासूचं प्रेम प्रकरण होतं, त्या जावयाने कामाच्या निमित्ताने, आता खूप दिवस झाले सर्वांना विसर पडला असेल म्हणून, त्या जावयाने कामाच्या निमित्ताने त्या सासूला घराच्या पाठीमागे शेतामध्ये बोलवलं. कोणाच्याही मनामध्ये शंका नव्हती, संशय नव्हता, कारण या प्रकरणाला बरेच दिवस झाले होते आणि सुधारले असतील अशी सर्वांना भावना होती. परंतु घराच्या मागे शेतामध्ये बोलून घेतलं आणि बराच वेळ झाला, 1 घंटा झाला, 2 घंटे झाले, कसं काय येत नाहीत म्हणून घरातील मंडळी ही घराच्या पाठीमागे शोध घेण्यासाठी गेली. तेवढ्या लग्न समारंभाच्या त्या कार्यक्रमाच्या हळदीच्या कार्यक्रमाच्या धावपळीमध्ये सर्वजण मिळून घराच्या पाठीमागे गेली आणि त्यावेळेला अचानक ऊसाच्या शेतामध्ये पतीला आणि आईला, म्हणजेच सासू आणि तो जावई, या दोघांनाही अक्षपार्ह अवस्थेत, नको त्या अवस्थेमध्ये त्या दोघांना रंगे हात पकडलं. पतीनं, मुलींनी, सर्वांनी 10-12 मंडळींनी कुटुंबातल्या रंगे हात पकडलं. दोघंही लाजले, दोघांनीही शर्मेनं मान खाली घातली. खाली घातल्यानंतर कपडे घातले, घरी त्यांना आणण्यात आलं आणि घरी बसल्यानंतर पुन्हा भांडणाला सुरुवात झाली. हा अपमान सहन झाला नाही त्या जावयाला. आणि तो जावई देखील काही एवढा तरुण नव्हता, त्याला देखील 5 मुलं होते. एवढा ज्येष्ठ जावई तो आणि सासू, हे दोघंही, हा अपमान सहन झाला नाही त्यांना आणि हा अपमान जिव्हारी लागला आणि आता बदनामी होईल, अशी बदनामी झालीच. म्हणून त्यांनी एक निर्णय घेतला. जावयाने बोलतच गाडीला किक मारली, सेल्फ मारला आणि सासूला गाडीवरती बसवलं आणि तिथून तो सासूला घेऊन फरार झाला. फरार झाल्याच्या नंतर 4-8 दिवस गेले, कुठेही त्यांचा शोध लागला नाही. त्यांचा पाठलाग देखील केला, परंतु कुठेही ते सापडले नाहीत म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. ही घटना घडलेली आहे आग्रा येथील घटना आहे, राजस्थानमधील आग्रा. अछनेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील ही घटना आहे. अछनेरा पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार देण्यात आली आणि त्या आरोपी पतीची पत्नी ही देखील आज गंभीर अवस्थेत आहे आणि त्या सासूचा पती, म्हणजेच आरोपी पतीचा सासरा, त्या मुलीचा बाप, सासूचा त्या पती नको त्या अवस्थेत आज पाहिल्यामुळे त्याला शॉक बसला आणि त्याची देखील परिस्थिती गंभीर सांगण्यात आलेली आहे. एवढ्या प्रौढ अवस्थेमध्ये एवढं भयानक कांड केलं, यामुळे आज संपूर्ण आग्रा परिसर, अछनेरा परिसर आज शॉकिंग आहे. संतापाची लाट उसळलेली आहे. एवढी भयानक घटना समोर आली. कलियुगामध्ये एवढ्या भयानक घटना घडत आहेत, त्याची कल्पना देखील आपण करू शकत नाहीत. इतकी भयानक घटना समोर आली. आपल्याला काय वाटतं या घटनेबद्दल? आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. देश दुनियातील ताजा घडामोडी, ताज्या बातम्या, रिअल मराठी क्राईम स्टोरीज आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात आणि या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळालं हे आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. काम वासना, शारीरिक भूक एवढी उत्तेजित झाली का की नात्याचं भान राहिलं नाही, इज्जतीचा पंचनामा करण्याचं भान राहिलं नाही. इज्जत जाईल, चव्हाट्यावर येईल, बदनामी होईल, जिव्हारी येईल, जीव जाईल, थोडंही भान राहिलं नाही आणि अशा टोकाच्या भूमिका उचलतात क्षणिक सुखासाठी. असो, ही घटना सत्य घटना आहे, रिअल आहे. आपल्याला काय वाटतं या घटनेबद्दल? आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. 8 मुलाची आई, 5 मुलाचा बाप, या दोघांचं हे अफेअर नको त्या अवस्थेत पकडलेलं चित्र कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. अछनेरा पोलीस पुढील तपास करत आहे. लवकरच त्यांना पकडण्यात येईल, कारवाई करण्यात येईल असं सांगण्यात येत आहे. परंतु गेलेली इज्जत
ही आता परत येणं शक्य नाही. गावामध्ये देखील चर्चेला सुरुवात झाली आणि सर्वांच्या माना खाली गेल्या. MMG न्यूज मराठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.